नीट परीक्षेची विश्वासार्हता टिकून ठेवण्याकरिता यावेळी केंद्र आणि राज्य सरकारने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था केली आहे। अमरावतीमध्ये आज एका अत्यंत गोपनीय आणि हाय प्रोफाईल ऑपरेशनद्वारे नीट परीक्षेच्या सुमारे 6,000 प्रश्नपत्रिका विशेष विमानाने पोहोचवण्यात आल्या आहेत। हनुमानगडीच्या मैदानावर उतरलेल्या विमानापासून प्रश्नपत्रिका कडेकोट सुरक्षित थेट जिल्हा कोषागारापर्यंत पोहोचवण्यात आले आहे। 3 मे रोजी पेपर फुटीमुळे रद्द झालेल्या परीक्षेनंतर सरकार यावेळी कोणताही धोका पत्करायला तयार नाही। या प्रश्नपत्रिका कशा पोहोचवण्यात आल्यात आणि सुरक्षा व्यवस्था किती कडक आहे, पाहूया ह्या खास रिपोर्टमध्ये। नीट परीक्षेसाठी यावेळी अशा प्रकारे सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे, जी कदाचित याआधी कधीही पाहायला मिळाली नसेल। अमरावतीमध्ये शनिवारी विशेष विमानाद्वारे सुमारे 6,000 प्रश्नपत्रिकांची खेप पोहोचली। गोपनीयता राखण्याकरिता विमान थेट हनुमानगडी मैदानावर उतरवण्यात आले। विमानाने आणलेल्या प्रश्नपत्रिका सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीलबंद वाहनांमध्ये ठेवण्यात आल्यात। त्यानंतर कडक पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा घेऱ्यात त्या जिल्हा कोषागारापर्यंत पोहोचवण्यात आल्या। प्रशासनाच्या माहितीनुसार सर्व प्रश्नपत्रिका जिल्हा कोषागाराच्या अत्याधुनिक आणि सुरक्षित लॉकरमध्ये ठेवण्यात आल्या आहेत। 21 जून रोजी परीक्षेच्या दिवशीच हे गठ्ठे बाहेर काढले जातील आणि निर्धारित परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचविले जातील। विशेष म्हणजे 3 मे रोजी आयोजित नीट परीक्षा पेपर फुटीच्या आरोपानंतर रद्द करण्यात आली होती। देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये परीक्षेच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। त्यामुळेच यावेळी सरकारने प्रश्नपत्रिकांची ने-आण आणि साठवणुकीसाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे। अमरावती जिल्ह्यातील सुमारे 6,000 विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत, तर देशभरात 22 लाखांहून अधिक परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत। केंद्र सरकार आणि परीक्षा संस्थांचा दावा आहे की ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित करण्याकरिता प्रत्येक स्तरावर देखरेख ठेवली जात आहे। पेपर फुटीनंतर देशभरात उपस्थित झालेल्या प्रश्नानंतर आता सरकार नीट परीक्षेची विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे। विशेष विमानाद्वारे प्रश्नपत्रिकांची वाहतूक आणि अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था हेच या दिशेने उचललेले एक मोठे पाऊल मानले जात आहे। आता सर्वांचे लक्ष 21 जून रोजी होणाऱ्या परीक्षेवर लागले आहे, जिथे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबतच परीक्षा प्रणालीची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे।